कोण 145चा आकडा आपल्या आघाडीसह गाठू शकतं? महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांनाही जर अपक्षांची गरज पडली तर अपक्ष किती संख्येने येतील, त्यातले अपक्ष कुठल्या विचाराचे जास्त येतील, याही गोष्टी अवलंबून आहेत. अर्थात असं म्हटलं जातं की भारतीय जनता पक्ष घोडेबाजार करण्यात तरबेज आहे. मोदी शहा यांचा नाद कुणी या बाबतीत करू शकत नाही. त्यामुळं अशा परिस्थितीत अपक्ष आपल्याकडे जास्तीत जास्त संख्येने वळण्यात ते यशस्वी होतील. किंबहुना यापूर्वी पक्षफोडीचे प्रयत्न झाले, तसे पक्षफोडीचे प्रयत्न करून ते या इकडच्या पक्षातले एखादा गट घेऊन पुन्हा सत्ता स्थापन करतील का, याची चर्चा होते. पण मला वाटतं आता असं धाडस कोणी करणार नाही आणि असं धाडस केले तर संबंधित लोकप्रतिनिधींना त्यांच्या मतदारसंघातले मतदारसंघात येऊ देणार नाहीत. कारण ही निवडणूक बहुतांश ठिकाणी गद्दार विरुद्ध खुद्दार अशी झालेली आहे. पुन्हा सत्तेसाठी जर फोडाफोडीचं राजकारण होणार असेल, खोकापेट्यांचं राजकारण होणार असेल तर महाराष्ट्रातली जनता, त्या मतदारसंघातली जनता हे कदापि सहन करणार नाही.